हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर एक छोटासा डिस्क्लेमर देतो। व्हिडिओ बघत असताना थोडा स्पीड वाढवून घ्या। 1.5x च्या स्पीडने तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एक चांगला फील येईल। आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, तुम्हाला मिसगाइड करण्यासाठी किंवा या व्हिडिओजला व्ह्यूज येण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत नाहीये। तुम्हाला सिरियसली बोर्ड परीक्षेमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवू शकता हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेला जो फायनल बायोलॉजीचा बोर्ड स्टडी प्लॅन असणार आहे ना बाळांनो, हा 100% वर्केबल आहे। पण तो वर्केबल कधी असणार आहे तर काही कंडिशन्स मी त्यासाठी टाकलेल्या आहेत। त्या जर तुम्ही फुलफिल केल्या तर मला नाही वाटत तुम्हाला बायोलॉजी सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यापासून कोणी अडवू शकतं। त्यामुळे जर तुम्ही डोक्यामध्ये आधीपासूनच असं ठरवलं असेल की बाबा हा जो व्हिडिओ असणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये मला एखादा एक मॅजिक होणार आहे आणि मी अभ्यास न करता मला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळणार आहे, तर बाळांनो असं काही घडणार नाहीये। तुम्हाला जर सिरियसली स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, तुमचं काहीतरी गोल आहे, ॲम्बिशन आहे, तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स आहे आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर मी तुम्हाला सांगतो 100% या प्लॅनच्या मदतीने तुम्ही अजूनही चांगला स्कोर बायोमध्ये आणू शकता, जरी तुमचा वर्षभरात जास्त अभ्यास झालेला नसेल तरी सुद्धा। काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय आणि डे बाय डे प्लॅनिंग तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय। त्याच्या मदतीने नक्कीच तुम्ही पुढच्या 20 दिवसांमध्ये जर हा प्लॅन इम्प्लिमेंट केला तर तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो। या प्लॅनमध्ये बायोलॉजीच्या बोर्डाच्या पेपरच्या अगोदर ज्या तुम्हाला 3 किंवा 4 सुट्ट्या मिळणार आहेत त्या मी कन्सिडर केलेल्या नाहीयेत। ओके, चला विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द सेशन। आता मला तुम्हाला सगळ्यात पहिले हे सांगायचं आहे की मला तुमच्याकडून 2 गोष्टी हव्यात। एक गोष्ट ती म्हणजे डिसिप्लिन, ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी। या 2 गोष्टी जर तुम्ही फक्त आता वर्षभर तुम्ही काय केलं त्याच्यात आपल्याला पडायचं नाहीये, पण या 20 दिवसांसाठी जर तुम्ही या 2 गोष्टी एकदम व्यवस्थितपणे जर मला प्रोव्हाइड केल्या तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो। आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतोय माहिती आहे का? मी तुम्हाला प्लॅन तर देणारच आहे, डे बाय डे प्लॅन देतोच आहे, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा। तर सगळ्यात पहिली गोष्ट मला तुमच्याकडून एक्सपेक्टेड ही आहे की पुढच्या 20 दिवसांसाठी मला तुमच्या प्रत्येक दिवसांमधले 3 स्लॉट हवेत। ओके, 3 स्लॉटचा अर्थ कळतोय का तुम्हाला? म्हणजे मला तुमच्याकडून प्रत्येक स्लॉटमध्ये 1-1 तास हवा आहे। ओके, स्लॉट नंबर 1 मध्ये 1 तास, स्लॉट नंबर 2 मध्ये दुसरा तास आणि स्लॉट नंबर 3 मध्ये तिसरा तास। म्हणजे मला तुमचे दिवसभरातले फक्त 3 तास हवेत। ते तुम्ही कधीही द्या, म्हणजे सकाळी 1 तास द्या, दुपारी 1 तास द्या किंवा रात्री 1 तास द्या, चालेल। किंवा तुम्ही सकाळीच 3 तास द्या किंवा दुपारीच 3 तास द्या, तसंही चालेल। किंवा सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारी किंवा इव्हिनिंग असं काहीतरी मिळून तुमचं जे काही पॉसिबल कॉम्बिनेशन आहे, तुमची जी अवेलेबिलिटी ऑफ टायमिंग आहे त्याप्रमाणे तुमचे 3 स्लॉट मला पाहिजे। ओके, काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही याला 2 स्लॉटमध्ये केलं चालेल का? म्हणजे सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास, तसंही चालेल, काही प्रॉब्लेम। ही पहिली रिक्वायरमेंट आहे। रेडी? हे मी मिनिमम सांगतोय बरं का, दिस इज मिनिमम। हा मिनिमम, कमीत कमी तुम्ही मॅक्झिमम कितीही देऊ शकता। ओके, मॅक्झिमम कितीही देऊ शकता। इथपर्यंत पहिली गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांना? ओके, चला आता सेकंड इम्पॉर्टंट थिंग, मला तुमच्याकडे ना काहीतरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असायला पाहिजे। काय असायला पाहिजे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी रेकमेंड करेल की तुमच्याकडे ॲटलिस्ट आहे ना इयर 2022, 2023 आणि 2024च्या क्वेश्चन पेपर्स पाहिजे बोर्डाच्या। ओके, राईट? त्याच्यामध्ये एक क्वेश्चन पेपर फेब्रुवारीची असेल आणि एक क्वेश्चन पेपर जुलैची असेल, म्हणजे इथे 2, इथे 2, इथे 2 अशा 6 क्वेश्चन पेपरचं पीडीएफचं तुम्ही जर प्रिंट मारून घेतलं तर बेस्ट ऑप्शन। ही दुसरी रिक्वायरमेंट आहे। तिसरी रिक्वायरमेंट काय असणार आहे माहिती आहे का? की तुमच्यासाठी काही रिव्हिजन लेक्चर्स त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे। आता जसं हे कशासाठी मी हे तुम्हाला पुढे क्लिअर करणार आहे, तो यासाठी तुम्ही 2 गोष्टींची मदत घेऊ शकता। एक म्हणजे यूट्यूबची मदत घेऊ शकता, बरोबर आहे, विच इज फ्री ऑफ कॉस्ट। तुम्ही ज्याला कोणाला फॉलो करत असाल, मला करत असाल, अजून कोणाला फॉलो करत असाल तर तुम्ही यूट्यूबची मदत घेऊ शकता। किंवा तुम्ही जर एखाद्या कोचिंग क्लासमध्ये असाल किंवा एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला असेल तर त्याची मदत घेऊ शकता। ओके, ही तिसरी महत्त्वाची गोष्ट। आणि चौथी गोष्ट, तुम्हाला काही प्रॅक्टिस पेपर्स लागतील जे एक्झामच्या जस्ट अगोदर लागणार आहे। आता या 4 गोष्टी कशा पद्धतीने आपण वर्कआउट करायच्या 20 दिवसांमध्ये, आणि तुम्हाला जास्त वेळ नाही काढायचा, दिवसातले फक्त 3 तास काढायचे। आपल्याकडे दिवसातले 24 तास असतात, त्यातले अर्धा वेळ आपण झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये जर वजा केला तर उरलेले 10 ते 12 तास
हे तुम्ही आता डेडिकेट करायला पाहिजे अभ्यासासाठी. मी 10 तास पकडतो, त्या 10 तासांपैकी फक्त तुम्ही 3 तास जर बायोलॉजीला दिले तर मला नाही वाटत तुमचा स्कोर कमी येऊ शकतो. बाकी उरलेले 7 तास तुम्ही इतर सब्जेक्टसाठी देऊ शकता, त्यात काही वाद नाही आहे. ओके, जसा तुमचा अभ्यास झालाय त्याप्रमाणे. चला, पहिली स्लाइड क्लिअर झाली. आता मी काय करतोय की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक दिवसाचं नियोजन देतोय. पहिले ते नियोजन ऐकून घ्या आणि मग कसं वर्कआउट करायचं हे समजावून सांगतो. ओके, चलो. आणि सायमल्टेनियसली जर तुम्ही लिहून घेतलं तर ते तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. जसं की आता आपण प्लॅन स्टार्ट करूया. पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस, पहिले 3 दिवस जे असणार आहेत त्या पहिल्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येकाला चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 करायचं आहे. मी अगोदर हेच 2 चॅप्टर का घेतले याचं कारण समजून घ्या. बघा, आपण जेव्हा पण वर्षभरामध्ये आपल्या कॉलेजमध्ये पेपर असेल किंवा कुठे क्लासमध्ये पेपर असेल किंवा जेव्हा आपण फायनल पेपर्स आता कॉलेजमध्ये देत असाल तुम्ही कदाचित किंवा तुमच्या क्लासमध्ये होत असतील किंवा तुम्ही स्वतः तयारी करत असाल, तर कधी पण बायोचं पुस्तक ओपन केलं ना तर सगळ्यात पहिला चॅप्टर कुठला बघतो आपण? पहिलाच बघतो, बरोबर. म्हणजे पहिला चॅप्टर आपण मोस्ट ऑफ द टाइम रीड केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याला जास्त वाचायला वेळ लागणार नाहीये. आणि दुसरा चॅप्टर जो आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, तर या चॅप्टरकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. आपण वयात येत असतो, आपल्यामध्ये हॉर्मोनल त्या ठिकाणी चेंजेस होत असतात. ऑब्व्हियसली आपल्याला दुसरा चॅप्टर एक क्युरिओसिटी म्हणून त्या ठिकाणी आवडतो. सो पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर हे असे चॅप्टर्स आहेत की जे तुम्ही पहिल्या 3 दिवसात प्रिपेअर करायचे. आता याच्यामध्ये मुलं म्हणतील सर मग आम्ही सगळं करायचं का? आता बघा, इथे तुम्हाला काय करायचं ते सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला अगोदर किती क्वेश्चन पेपर सांगितले? त्या 6 क्वेश्चन पेपर सांगितले ना. येस, त्या 6 क्वेश्चन पेपर्स मधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे या चॅप्टर मधून आलेले आहेत ते सगळ्यात पहिले करायचे. सगळ्यात पहिली गोष्ट कळाली काय करायचं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यात पहिले करून टाकायचे. त्याच्यानंतर काय करायचं सर? त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला या चॅप्टरचे सगळे पॉइंट्स व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप प्रिपेअर करायचे. याच्यात आपल्याला कुठलाही शॉर्टकट मारायचा नाहीये, कारण आपला प्लॅन 20 दिवसांचा आहे. आपण डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीने पुढे जाणार आहोत. सो दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला पूर्ण चॅप्टर जो आहे, ठीक आहे. सो आपल्या तुम्ही समजा ऑफलाईन क्लासला कुठे लावलेला असेल तर तुम्ही तो चॅप्टर त्यावेळेस शिकवला गेला असेल तो पूर्ण चॅप्टर रीड करायचा आहे. तुम्ही समजा एखादा ऑनलाईन कोर्स परचेस केला असेल तर त्यातून तुम्ही तो चॅप्टर रीड करायचा आहे. आता ज्या लोकांनी हे दोघंही केलेलं नाही किंवा हे केलं होतं पण आता आठवत नाहीये चॅप्टर काय शिकवला होता वगैरे वगैरे, तर त्या मुलांसाठी माझा HSC बोर्ड रिव्हिजनचा कोर्स आहे, तो तुम्ही परचेस करू शकता आणि तिथून हे 2 चॅप्टर्स रिव्हिजन पद्धतीने लवकर कंप्लीट करू शकता. सो तुम्हाला लेक्चर बघून हा चॅप्टर पूर्णपणे काय करायचा आहे? कंप्लीट करायचा आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट मारायचा नाहीये. याला किती दिवस जातील तुमचे? 3 दिवसात 2 चॅप्टर होतील ना. मी काही जास्त खूप दिलं नाही. बघा, इथे तुम्ही 3 तास दिले, इथे 3 तास दिले, इथे 3 तास दिले, 9 तास झाले तुमचे मिनिमम. सो तुम्ही 9 तासामध्ये 2 चॅप्टर आयडियली करू शकता. तुम्ही जर एका ठिकाणी बसले तुमच्या लगेच लक्षात येईल की पहिल्या चॅप्टर मधले बऱ्यापैकी पॉईंट्स तुम्ही ऑलरेडी केलेले असतील. दुसऱ्या चॅप्टर मधले सुद्धा बऱ्यापैकी पॉईंट्स तुम्हाला ऑलरेडी येत असतील, जे सोपे पहिले करून घ्यायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पहिले करून घ्यायचे, मग जे उरलेत ना बाळांनो तेच करायचे. अशा पद्धतीने तुम्ही जर पहिले 2 चॅप्टर व्यवस्थित केले ना तर तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरीली 12 आणि विथ ऑप्शन 16 मार्क्स मिळतील. आय होप तुम्हाला पहिल्या 3 दिवसांचा प्लॅन क्लिअर झालाय. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं तुम्हाला पुढच्या सगळ्या सेशनसाठी रिपीट करायचं आहे. त्याच्यामुळे आता थोडंसं मी फास्ट जातो. बघा, डे नंबर 4, डे नंबर 5, डे नंबर 6 म्हणजे पुढच्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय? पुढच्या 3 दिवसांमध्ये डायरेक्ट सिलेबसचे जे शेवटचे 3 चॅप्टर्स आहेत, कुठले? 13 नंबर, 14 नंबर, 15 नंबर. हेच मी का घेतले? त्याचं कारण असे बाळांनो, पहिले 2 चॅप्टर जे होते ते मोठे चॅप्टर्स होते, हाय वेटेज वाले टॉपिक्स होते. हे जे 2 चॅप्टर्स, हे जे 3 चॅप्टर्स बाळांनो हे थोडेसे, याच्यात तुम्ही जर बघितलं 13 नंबरचा आणि 14 नंबरचा चॅप्टर हे खूप लहान चॅप्टर्स आहे. म्हणजे मुलं लगेच फटाफट ते करून टाकतात. तुमच्याकडून पण ते लवकरच होणार आहेत. ओके, त्यात फक्त 15 नंबरचा चॅप्टर थोडा मोठा आहे पण तो एकदम जनरल आहे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, आमक पोल्युशन, ढमक पोल्युशन सगळे त्याच्यामध्ये 15 नंबर चॅप्टरमध्ये. इझी चॅप्टर, एवढा काही अवघड पण थोडा लेंदी फक्त एवढाच आहे. ओके, सो 13, 14, 15 जर बघितला तर तुमच्या पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला हे 3 चॅप्टर्स करायचे. परत आपली सिटिंग तीच, 3 तासाची सिटिंग आपल्याला द्यायची. त्याच्यात परत तेच, पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे, मग तुमच्या आवडीचे टॉपिक्स करून टाकायचे आणि मग उरलेला चॅप्टर कंप्लीट करायचा. याच्यात पण कुठेही शॉर्टकट मारायचा नाही. हे 3 चॅप्टर जर तुम्ही केले तर कंपल्सरी 9 आणि विथ ऑप्शन 12 मार्क्स तुम्हाला मिळतील. 6 दिवस संपलेत आपले.
है ना. मी कुठेही तुमच्यावर लोड येईल असं अजिबात चॅप्टर्सला डिवाइड केलेलं नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी कम्फर्टेबली चॅप्टर्स प्रिपेअर करता येतील अशाच पद्धतीने डिवाइड केलेत. ओके राईट. पुढे जाऊया. डे नंबर 7 आणि डे नंबर 8 म्हणजे तुम्हाला 2 दिवस दिलेत. ओके. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त एकच चॅप्टर करायचं आहे. कुठला? चॅप्टर नंबर 8 करायचा. कुठला आहे तो? रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, है ना. खूप मोठा चॅप्टर आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. काही काही टर्म्स त्याच्यात तुम्ही बघितलं हार्ट आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हार्टशी रिलेटेड टॉपिक्स आहेत, ते मुलांना आवडतात. काही काही ना ते इंटरनल स्ट्रक्चर एक्सटर्नल स्ट्रक्चर बघूनच चक्कर येते, त्यांना काही आवडत नाही. ओके. सो तुम्हाला जे आवडतंय ते अगोदर कम्प्लीट करायचे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे त्या 6 क्वेश्चन पेपर्स मधून. ओके राईट. अशा पद्धतीने तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण कम्प्लीट करायचा. याच्यामध्ये सुद्धा शॉर्टकट्स मारायचे नाहीयेत. ओके. हे सगळं आपल्याला पूर्ण करायचंय. सो 2 दिवस पुरेसे मला असं वाटतं एक चॅप्टर प्रिपेअर करण्यासाठी. हा एकच चॅप्टर तुम्हाला कंपल्सरीली 7 आणि विथ ऑप्शन 10 मार्क देऊन जाईल. इथे आपण 8व्या दिवसापर्यंत पोहोचलोय. 9 नंबर 10 नंबर 11 नंबरचा जो डे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 6 ओके कुठला आहे? प्लांट वॉटर रिलेशन. आणि चॅप्टर नंबर 7 याच्यामध्ये कुठला आहे? प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन. दोघंही प्लांटशी रिलेटेड चॅप्टर्स म्हणून घेतलेत. ओके. आता याच्यात तुम्ही जर बघितलं तर हा चॅप्टर नंबर जो 7 आहे ना याच्यामध्ये सगळे हॉर्मोन्स आहेत. बरोबर आहे ना. ऑक्झिन्स, जिब्रलिन, सायटोकायनिन, इथायलिन, ॲब्सिसिक ऍसिड. त्या हॉर्मोन्स पैकी एका हॉर्मोनवर फिक्स क्वेश्चन येतो. तुम्ही जर हॉर्मोन्स व्यवस्थित केलेले नसतील किंवा तुम्हाला जर ते आठवत नसतील त्याचे फंक्शन्स वगैरे तर मी युट्यूबला ऑलरेडी त्याचे ट्रिक्सवाले व्हिडिओज पण बनवलेले आहेत. तुम्हाला सपोज ऑक्झिनचे फंक्शन लर्न करायचे आहेत. बरोबर आहे. तर तुम्ही काय करायचं? युट्यूबला काय करायचं? युट्यूबला जायचं. आपण सर्च करतो ना, सर्चचा ऑप्शन माहिती ना तुम्हाला, असा काहीतरी ऑप्शन येतो सर्चचा. त्याच्यात जायचं, ऑक्झिन नाव टाईप करायचं, माझं नाव टाकायचं. ओके. दिगंबर माळी. ओके. असं माझं नाव टाकायचं आणि तुम्ही काय करायचं? त्याच्या पुढे फक्त ट्रिक्स टाकायचं. हा शब्द ऍड करायचा. तुम्हाला ऑटोमॅटिक ऑक्झिनच्या ट्रिक्स येऊन जातील. 5 मिनिटात तुमच्या ऑक्झिनचे सगळे फंक्शन्स पाठवून जातील. फक्त 5 मिनिटात. ओके. एखाद्याला स्लो असेल तर 10 मिनिटं 15 मिनिटं लागतील, पण त्याच्या पुढे लागणार नाही लगेच. आणि एकदा तुमचे लर्न झाले की तुम्हाला परत करायची गरज पडणार नाही. ऑक्झिन पाठ झालं की ऑक्झिनच्या ऐवजी पुढचं नाव टाकायचं, जिब्रलिन दिगंबर माळी ट्रिक्स. लगेच व्हिडिओ येऊन जाईल, तेवढं बघायचं. जिब्रलिन पाठ झालं तर सायटोकायनिन, सायटोकायनिन दिगंबर माळी ट्रिक्स. लगेच येऊन जाईल सायटोकायनिन. मी 5ही हॉर्मोनच्या ट्रिक्स बनवून ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर मला नाही वाटत तुम्हाला काही त्रास व्हायला पाहिजे. एकदम कमी वेळात तुमचे फटाफट टॉपिक्स पण प्रिपेअर होतील आणि तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होईल. सो 3 दिवसात तुम्हाला 2च चॅप्टर करायचे. हा चॅप्टर पण खूप सोपा आहे. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय दिलेले वॉटरच्या प्रॉपर्टीज आहेत आणि कुठले कुठले वॉटर अवेलेबल असतं त्याच्यावर एक क्वेश्चन फिक्स येतो. मग रूट दिलेला आहे, रूटवर क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर आहे. मग पुढे गेले तुम्ही थोडंसं तुम्हाला त्याचे स्टोमॅटा वगैरे असे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. सो तुम्ही एकदा जरा व्यवस्थितपणे हे 2 चॅप्टर्स बघा. 9 नंबर 10 नंबर आणि 11 नंबर डेज मध्ये तुमचे होऊन जातील. कंपल्सरी तुम्हाला 10 आणि विथ ऑप्शन 14 मार्क्स मिळतील. क्लिअर आहे? राईट. ओके. काही जण म्हणतील हो सर तुम्हाला सांगायला काय लागतं, एकदम सोपं वाटतं. तसं नाही सर, जो अभ्यास करतो त्यालाच कळतं. हे बघा, मी व्हिडिओ सुरू करायच्या पहिले काय बोललो होतो? तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचे, तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचे आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं. आपण वर्षभर टाइमपास केलाच की नाही? वर्ष निघून गेलंय आपल्याकडे. मग आता नाही करणार मग कधी करणार? बरोबर आहे ना. आणि ज्याला वाटतंय, जो एकदम शहाणा आहे, जो स्वतःला शहाणा समजतो ना, त्याचा विषय सोडून द्या. स्वतःला जेव्हा प्रूव्ह करायची वेळ येते ना बाळांनो, तर स्वतःला वेड समजायचं असतं. आणि त्याच्यामध्ये मी अजून छोटंसं ऍड करेल, ध्येय वेड ठरवावं लागेल स्वतःला. ध्येय वेड कळतं ना तुम्हाला? मनामध्ये आणि डोक्यामध्ये असं ठरवून घ्यायचं की नाही, पुढचे 20 दिवस मला बाकीचं काहीच माहित नाही, मला फक्त एवढा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे आणि मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. कारण हा कॉन्फिडन्स तुम्हाला एंट्रन्सला कामात येणार आहे. ओके राईट. सो 11 नंबर पर्यंत आपण पोहोचलोय. 12 नंबर आणि 13 नंबर जेव्हा तुम्ही येणार आहात त्याच्यात तुम्हाला 2 दिवसामध्ये फक्त एकच चॅप्टर करायचा. 5वा चॅप्टर कोणता आहे? कोणता आहे? ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. आता हा चॅप्टर मोस्ट ऑफ मुलांना आवडत नाही, अजिबात आवडत नाही. पण तुम्ही जर बोर्ड क्वेश्चन पेपर्स बघितले तर 2-2 मार्काचे, 1-1 मार्काचे खूप सारे क्वेश्चन्स या चॅप्टर मधून आलेले आहेत. मी तुम्हाला मुद्दाम 2 दिवस दिले त्या चॅप्टरला प्रिपेअर करायला. ओके. सो याच्यामध्ये काही बेसिक टॉपिक्स तुम्ही जर बघितले तर अडॅप्टिव्ह रेडिएशन सारखा टॉपिक आहे, हार्डी अँड विनबर्ग प्रिन्सिपल सारखा टॉपिक आहे, डार्विन्सचे 5 प्रिन्सिपल आहे त्यातलं एक प्रिन्सिपल फिक्स येतं, होमोलॉगस ऑर्गन ॲनालॉगस ऑर्गनचा डिफरन्स बऱ्यापैकी येऊन जातो, वेस्टिजियल ऑर्गन्स कोणते असतात त्याच्यावर क्वेश्चन येतो, फॉसिल्स कुठले, त्याचे टाईप्स कुठले त्याच्यावर क्वेश्चन येतो, ह्युमन इव्होल्युशन मधल्या जो काही चार्ट्स आहे ठीक आहे त्याच्यावर क्वेश्चन येतो. आता याच्यात परत अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला. जर ह्युमन इव्होल्युशन मध्ये ते माणसं आहेत बघा, कोणकोणते माणसं आहे? ड्रायोपिथिकस, रॅमॅपिथिकस, ऑस्ट्रेलोपिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस,
केलेत का तुम्ही? निअँडरथल मॅन आणि मॉडर्न मॅन, हे मी तुम्हाला एका लाईनीत सांगितले. मी तुम्हाला यांचे फॉसिल्स पण एका लाईनीत लगेच सांगू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं आहे माहिती आहे का? आता बघा, ड्रायोपिथिकस त्याचे फॉसिल सापडले लेक व्हिक्टोरियामध्ये. ओके, रामापिथिक त्याचे फॉसिल सापडले शिवालिक हिल्समध्ये, प्लस हरितलंगामध्ये सापडले. ऑस्ट्रेलोपिथिक त्याचे फॉसिल सापडले साऊथ आफ्रिका, इथिओपिया आणि टांझानियामध्ये. मी हे कसं काय लक्षात ठेवलंय? मी त्याच्यासाठी ट्रिक्स वापरल्या बाळांनो. जर तुम्हाला हे ट्रिक्स हव्या आहेत का, तर तुम्ही काय करा, युट्यूबला टाईप करा, है ना. युट्यूबला काय टाईप करायचं, ह्युमन इव्होल्युशन दिगंबर माळी ट्रिक्स, लगेच तो व्हिडिओ येऊन जाईल. तो व्हिडिओ बघा, 5 ते 10 मिनिटात तुमचा सगळा तो पूर्ण चार्टच पाठवून जाईल. वेगळं काही करायची गरजच नाहीये. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? सगळं फ्रीमध्ये अवेलेबल आहे युट्यूबला. ओके, सो तुमचं त्या बऱ्यापैकी होऊन जाईल. आणि मी जे टॉपिक्स बोललो ते लिहून घ्या कुठेतरी एका ठिकाणी, त्याच्यावरून तुम्ही छोटे छोटे पॉईंट्स करू शकता. हे बघा, तुम्ही प्लॅनिंग करून जर स्टडी केला तर मला नाही वाटत काही डिफिकल्ट आहे किंवा खूप अवघड वाटण्यासारखं असं काही आहे. ओके, टप्प्याटप्प्यानेच अभ्यास होतो, एकाच वेळेस अभ्यास होत नाही. होतं काय प्रॉब्लेम आपला, आपण अभ्यासाला बसतो आणि बसल्यानंतर आपल्याला हेच कळत नाही आता मी करू काय. म्हणजे सुरुवात आपली कुठून होते, मी कुठला सब्जेक्ट करू, नंतर सब्जेक्ट फायनल झाल्यावर मी कुठला चॅप्टर करू, कुठला चॅप्टर फायनल त्यातलं मी काय वाचू, असं होतं ना. म्हणून तर मी हा प्लॅन देतोय तुम्हाला की टप्प्याटप्प्याने तुम्हाला पुढे जायचं. सो 2 दिवसात तुम्हाला एकच चॅप्टर करायचा आहे. हा तुम्हाला 4 मार्क कंपल्सरी आणि ऑप्शनला 6 मार्क्स देऊन जाणार आहे. झालंय? चला, 13 दिवस झालेत आपले बरं का. 14 दिवस, 15 दिवस, 16 दिवस, 3 दिवस आहे आपल्याकडे. 3 दिवसात तुम्हाला एकच मोठा भला मोठा बिग शॉट चॅप्टर नंबर 9 कंप्लीट करायचा आहे. हो सर, काय बोलता, एवढा मोठा चॅप्टर आहे. मी हा चॅप्टर 3.5 तासामध्ये कंप्लीट केलेला आहे युट्यूबला. काय करायचं, माझ्या चॅनलवर तुम्ही आता आहात ऑलरेडी, माझ्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जायचं. कुठे जायचं? प्लेलिस्टमध्ये गेले. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर HSC बोर्ड 2025, ठीक आहे, असं तुम्हाला त्या ठिकाणी एक प्लेलिस्टमध्ये फोल्डर भेटेल. त्या फोल्डरमध्ये जायचं. हा चॅप्टर तुम्हाला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 3.5 तासामध्ये मी 1 शॉट कंप्लीट केलेला आहे. 11 मार्क तुम्हाला या चॅप्टरमधून मिळतील जर तुम्ही व्यवस्थितपणे तो चॅप्टर केला तर. एकदा जरा बघा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर क्लिअर होऊन जातील. 3 तासाचं लेक्चर कंप्लीट करा, म्हणजे सगळे कन्सेप्ट पहिले क्लिअर होऊन जातील. त्याच्यानंतर उरलेल्या 2 दिवसामध्ये त्याची टप्प्याटप्प्याने रिव्हिजन करा. सहज शक्य आहे. 3 दिवसात तुमचा हा चॅप्टर होऊन जाईल, 11 मार्क तुम्हाला देऊन जाईल. मी पहिलेच बोललोय, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी लागणार आहे. तुम्ही म्हटले सर आम्हाला काहीतरी शॉर्टकट द्या, पॉसिबल नाही. देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. आणि घेऊ पण नका शॉर्टकट, कारण आता बोर्ड जे आहे ते खूप स्मार्ट झालेलं आहे. ते तुम्हाला खूप छोटे छोटे पॉईंट्स एक्झाममध्ये विचारतं. तुम्ही जेव्हा त्या क्वेश्चन पेपर्स बघणार ना, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की प्रत्येक दिवशी प्रत्येक चॅप्टरचे पहिले आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे, नंतर तुमच्या आवडीचे टॉपिक्स करायचे आणि मग उरलेले टॉपिक्स करायचे. तर तुम्ही जेव्हा ते क्वेश्चन्स बघणार तुमचे डायरेक्ट डोळे उघडून जातील, अरे बापरे, असे पण प्रश्न बोर्ड विचारतं का. तर खूप चांगले आणि खूप त्या ठिकाणी काय म्हणूया, आपल्याला पझलमध्ये टाकणारे, आपल्याला गोंधळात टाकणारे प्रश्न बोर्ड त्या ठिकाणी विचारत असतो. 16 नंबर दिवसापर्यंत आपण पोहोचलोय. चलो, 17 आणि 18. आता तुम्ही इथपर्यंत जेव्हा पोहोचले ना बाळांनो, तर इथपर्यंत म्हणजे डे नंबर 16 पर्यंत पहिल्या 16 दिवसांमध्ये तुम्ही 10 चॅप्टर्स कंप्लीट केलेले असतील. आणि हे 10 चॅप्टर्स तुम्हाला कंपल्सरीली 50 मार्क आणि विथ ऑप्शन त्या ठिकाणी 70 मार्क्स मिळवून देतील. कॅल्क्युलेट करून घ्या नंतर निवांतपणे. सो 50 मार्कांचा अभ्यास तुमचा पहिल्या 16 दिवसात होतोय आणि तो खूप चांगला अभ्यास आहे. 50 पैकी तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये व्यवस्थित अभ्यास केला म्हणून 35 किंवा 40 जरी मार्क्स मिळाले, ज्याला 50 पैकी 50 मिळतील अतिउत्तम. मी 35 किंवा 40च पकडतोय. आणि तिकडे प्रॅक्टिकलचे 20-25 मार्क्स जरी पकडले तरी तुमचा स्कोअर 60 ते 70च्या आसपास सहज पोहोचतो फक्त 16 दिवसांमध्ये. फक्त गरज आहे ते डिसिप्लिनची, कन्सिस्टन्सीची आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची. काहीतरी गोल घेऊन पुढे सारखायचं. आता जे थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स घेतील, म्हणजे 3 तासाच्या ऐवजी थोडं 3.5 तास 4 तास असा अभ्यास करतील, त्यांच्यासाठी तर एकदम बेस्टच आहे, काही प्रॉब्लेमच नाहीये. 17 नंबर आणि 18 नंबर चॅप्टर नंबर 3 आणि चॅप्टर नंबर 4 करायचा आहे. याच्यातून तुम्ही फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करा आणि तुम्हाला आवडीचे पॉईंट्स करा. पूर्ण चॅप्टर करण्याची गरज नाहीये, 3रा आणि 4था. ठीक आहे. याच्या अगोदर मात्र डे नंबर 16 पर्यंत मी तुम्हाला सगळा चॅप्टर करायला लावलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. डे नंबर 1 पासून डे नंबर 16 पर्यंत जेवढे पण चॅप्टर झालेले आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे. कसे? अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे, मग तुमच्या आवडीचे क्वेश्चन्स करायचे आणि मग उरलेले टॉपिक्स करायचे. म्हणजे चॅप्टर पूर्ण करायचं डे नंबर 16 पर्यंत. डे नंबर 17 आणि 18 पासून पुढे इथे तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे आणि तुमच्या आवडीचे टॉपिक्स करायचे. लाईक ओके, तुम्हाला जे आवडतात ते टॉपिक करायचे. क्लिअर? नंतर 19 आणि 20 जे तुमचे दिवस आहे त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 11, चॅप्टर नंबर 12, चॅप्टर नंबर 10 चे पुन्हा एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि तुमच्या आवडीचेच टॉपिक करायचे आहे.
हा चॅप्टर म्हणजे हे जे काही 17 नंबर 18 नंबर 19 नंबर आणि 20 नंबर जो दिवस आहे याच्यामधले जे 5 चॅप्टर्स आहे हे सरसकट आपल्याला सोडून द्यायचे नाहीयेत. त्यातले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्यातमधले तुमच्या आवडीचे टॉपिक्स हे तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे. सर एवढं सगळं केलं, रिव्हिजनचं काय आहे ना? जर आम्ही रिव्हिजन नाही केली तर आम्ही सगळं विसरून जाणार, आमच्या काहीच लक्षात राहणार नाही. बाळांनो, फॉर्च्युनेटली तुम्हाला बायोच्या पेपरच्या अगोदर किती दिवस मिळत आहेत? म्हणजे 2025 जर आपण पकडलं तर तुम्हाला जवळपास 4 दिवस मिळत आहेत. मग या 4 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे? या 4 दिवसांमध्ये हे जे काही तुम्ही 20 दिवसांमध्ये सगळं वाचलेलं आहे याची फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची. बाळांनो, काय करायची आहे? रिव्हिजन करायची. सगळ्यांना लक्षात आलं? ठीक आहे ना? 4 days बिफोर एक्झाम आहे ना, एक्झामच्या 4 दिवस अगोदर तुम्ही जेवढं पण वाचलेलं आहे, जेवढं पण प्रिपेअर केलेलं आहे त्याची तुम्हाला प्रॉपर परफेक्ट रिव्हिजन करायची आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पहिल्या स्लाइडवर वाचला असेल ना, खाली मी सॅम्पल पेपर्स काहीतरी लिहिलेलं होतं. आता हे सॅम्पल पेपर काय कन्सेप्ट आहे, तर तुम्ही मार्केटमधून तुम्हाला कुठली पण एखादी टेस्ट सिरीज जर मिळत असेल ज्याच्यामध्ये बोर्डाचे क्वेश्चन पेपर, आता नवनीत त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतं, टार्गेट प्रोव्हाइड करतं, उत्तम पब्लिकेशनचं पुस्तक प्रोव्हाइड करतं, अजून तुमच्या कॉलेजमध्ये पेपर झालेले असतात, क्लासमध्ये पेपर झालेले असतात, ज्यांनी माझा कोर्स घेतला त्या कोर्समध्ये सुद्धा मी सॅम्पल पेपर्स दिलेले आहेत. तर हे सॅम्पल पेपर स्वतः सोडवायचे. कधी सोडवायचे? त्या 4 दिवसांमध्ये सोडवायचे. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? ओके, सो हे सॅम्पल पेपर्स तुम्ही जेव्हा सोडवणार तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्ही जे वाचलंय ना त्या वाचलेल्यापैकी तुम्हाला किती आठवतंय, किती आठवतंय. तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे ते? सो तुम्हाला त्या 4 दिवसांमध्ये नवीन काही वाचायचं नाही, जे तुम्ही ऑलरेडी या 20 दिवसांमध्ये वाचलेलं आहे त्याची फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची. आता याच्यात एक छोटासा त्या ठिकाणी लूप होल पण आहे. सपोज या 20 दिवसांमध्ये एखाद्याची तब्येत बरी नव्हती, एखाद्याला थोडंसं समजा ते शेड्यूल फॉलो नाही झालं, किंवा एखाद्याने उशिरा व्हिडिओ बघितला, ओके, त्याला नंतर रिअलाइज झालं अरे यार मी व्हिडिओ अगोदर जरी बघितला असता तर माझा फायदा झाला असता. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुमचे जे काही राहिलेले 2-4 चॅप्टर्स असतील ते तुम्ही शेवटच्या 4 दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने कंप्लीट करू शकता. पण मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर डोक्यामध्ये असं कन्सिडर केलं असेल की नाही आम्ही त्या 4 दिवसातच हे सगळं वाचू, तर बाळांनो तुम्ही मूर्खपणा करताय. 15 चॅप्टर बायोचे शेवटच्या 4 दिवसात तुमचे वाचूनच होणार नाही. ते वाचण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, कारण थिअरी आहे, ती थिअरी लगेच होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही शेवटच्या 4 दिवसांना फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी ठेवलं तर तुमचा स्कोअर बेस्टच येईल. तुमचा कॉन्फिडन्स हा एकदम अफलातून लेवलला असणार आहे पेपरला जेव्हा तुम्ही जाणार त्यावेळेस. सो आय होप तुमचं या ठिकाणी बऱ्यापैकी कन्फ्युजन आणि डे वाईज प्लॅनिंग तुम्हाला दिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स थोडा वाढला असेल. मी अगोदर जे बोललो, ज्या मुलांनी सपोज क्लासेस लावलेले होते, ऑफलाईन क्लासेस लावले होते पण त्यांना समजलं नाही आहे व्यवस्थितपणे, किंवा जेव्हा या शेवटच्या 1 महिन्यामध्ये 20 दिवसामध्ये ज्यांना खूप लवकरात लवकर रिव्हिजनची गरज आहे, तर तुम्ही जस्ट 499 मध्ये हा कोर्स परचेस करू शकता. माझ्या ॲप्लिकेशनला तो अवेलेबल आहे. त्याच्या लिंक्स सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत. ओके, सो या पर्टिक्युलर कोर्सच्या मदतीने तुम्ही सगळे सिलेबसचे चॅप्टर्स एकदम फास्ट त्या ठिकाणी रिवाइज करू शकता. तुम्हाला बोर्ड पेपर्स मिळून जातील, बोर्डाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील. आणि आता मी कसं एक्सप्लेन करतो या पद्धतीनेच तुम्हाला प्रत्येक चॅप्टर शिकवलेला आहे, आणि तो पण शॉर्ट पिरियड ऑफ टाइममध्ये. असं नाही की तो चॅप्टर येतं मग त्याला फुल 7 आणि 8 लेक्चर्स लावले, अजिबात नाही. 2-2, 3-3 लेक्चर्समध्ये चॅप्टर संपवलेला आहे रिव्हिजन पद्धतीत, राईट. आणि तुम्हाला तो समजेल असंच आहे, तुमची फ्रिक्वेन्सी माझ्यासोबत मॅच होईल अशा पद्धतीने शिकवले गेलेले आहे. सो तुम्ही परचेस करून तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. बोर्ड एक्झामला लाईटली घेऊ नका. ओके, सो तुम्हाला जर याच्याबद्दलच्या लिंक्स वगैरे हव्या असतील तर हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या, 8767051918, आणि याच्यावरती जस्ट मला हाय करा. तुम्हाला सर्व लिंक्स मी एकाच वेळेस पाठवून देईल. प्लीज याच्यावर कॉल करू नका, फक्त मेसेजेस करा किंवा कमेंटमध्ये तुम्ही मला पोस्ट पण करू शकता. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर MST-CET ची तयारी करणार असाल आणि तुम्हाला वाटतंय की यार हे सर जे आहेत ते एकदम व्यवस्थित सांगतायत आणि यांचं शिकवलेलं मला कळतंय, तर तुम्ही माझा MST-CET चा कोर्स जॉईन करून घ्या. ओके, हा कोर्स 499 रुपीजमध्ये आहे. ओके, सो या 499 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हा क्रॅश कोर्स येऊन जाईल. याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट भरपूर गोष्टी कव्हर करणार आहोत ज्या तुमच्या इथे समोर दिसत आहेत. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला कव्हर अप करून मिळतील. ओके, राईट. याच्यावरचा मी सेपरेट व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी बनवलेला आहे. जे विद्यार्थी 4 जानेवारीपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर सेम कोर्स तुम्हाला 10% डिस्काउंटने भेटून जाईल. मध्ये मध्ये मी ऑफर्स टाकत असतो, तर आता 3 जानेवारी आणि 4 जानेवारीला
10% ऑफ आहे, 499 मधून 10% अमाऊंट कमी होऊन जाईल, म्हणजे वरचे 49-50 रुपये कमी होऊन जातील तुमचे. ओके, म्हणजे तुम्हाला तो कोर्स जो आहे तो 449 मध्ये किंवा 450 मध्येच भेटून जाईल. ओके, सो या कोर्समध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सगळं काही कव्हर करतो आहोत. MST CETचा पूर्ण सिलेबस आहे, चॅप्टर वाईज MCQs आहेत, PDFs आहेत, जे काही PPTs त्याचे PDF मी तुम्हाला देईल, फुल सिलेबस टेस्ट देणार आहे PDF मध्ये तुम्हाला, तुमचे लाईव्ह डाऊट सॉल्विंग लेक्चर्स असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा मी हा कोर्स घेतला होता, त्या कोर्समध्ये जे काही मी सगळं शिकवलं तो पूर्णच्या पूर्ण कोर्स, ज्याला मला कंप्लीट करायला 1.5 ते 2 महिने लागले होते, तो पूर्ण कोर्स त्याचे सर्व लेक्चर्स सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये एका फोल्डरमध्ये देणार आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा प्रिपरेशनसाठी, एक्स्ट्रा रिव्हिजनसाठी. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. सो तुर्तास माझा स्टडी प्लॅन तुम्हाला सगळ्यांना सांगून झालेला आहे, तुम्हाला तो आवडला असेल. ओके, आणि इंस्टाग्रामला पण मी आहे, तिथे तुम्ही मला जनरली पर्सनल गोष्टींसाठी फॉलो करू शकता. आय होप तुम्हाला सगळ्यांना स्टडी प्लॅन आवडला असेल, 20 दिवसांचं नियोजन कळालं असेल, त्याप्रमाणे ते आता एक्झिक्यूट करा. जास्त व्हिडिओ अशा संदर्भात बघू नका, त्याच्याने तुमचा फक्त टाइमपासच होईल. तुम्ही फक्त आणि फक्त आता जो प्लॅन दिला त्याला व्यवस्थित इम्प्लिमेंट करून तुमचा अभ्यास स्टार्ट करा. राईट, मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी सदिच्छा देतो आणि तुर्तास तुमचं इथे निरोप घेतो. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद.